त्यांना न्यायालयामध्ये हजर राहावं लागलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आता कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल त्यांना करण्यात आलेलं आहे। त्यामुळे यांनी 4 दिवसाचा अवधी मागितलेला होता। कोकाटे स्वतःहून सरेंडर करतील, स्वतःहून सादर होतील अशा स्वरूपाची त्यांनी युक्तिवाद केलेला होता। मात्र न्यायालयाने तो युक्तिवाद ऐकला नाही। न्यायालयाने यांना फटकारलं। काल ज्यावेळेस सुनावणी सुरू होती त्यावेळेस तुम्ही का तिथे हजर नव्हतात असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आणि त्यानंतर आता अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। एका बाजूला कोकाटे यांचे वकील म्हणतात आमच्याकडे उच्च न्यायालयाचा अद्याप तिथे न्याय मागण्यासाठी अवधी आहे, पर्याय आहे। तेव्हा या क्षणाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, निकालाची प्रत मिळाल्यानंतरच कोकाटेंविरोधात कारवाई होणार आहे। आमदारकी रद्द करण्यासाठी विधिमंडळाला कोर्टाच्या आदेशाची प्रत ही आवश्यक आहे। त्यामुळे निकालाची प्रत मिळाल्यानंतरच कोकाटेंविरोधात कारवाई होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। याबद्दलचे अपडेट आपल्याला अभिषेक देतोय। अभिषेक, एकूणच कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे।